वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहे. आपण त्याची बातचीत करणार आहोत. जनसुरक्षा विधेयक तर पास झालेलं आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहात हे पास झालं आहे, पण याला कुठेतरी आता विरोध होताना दिसतोय का? आणि यासाठी आता जन आंदोलन उभा करण्याची तयारीत आहे का वंचित बहुजन आघाडी? ते आजची बैठक जी आहे ती सर्व कामगार संघटना आहेत, NGO आहेत, व्यक्ती आहेत, अशांची असणारी बैठक बोलवण्यात आली होती. हे जे जनसुरक्षा कायदा जो काढण्यात आलेला आहे त्याला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. का इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी डिक्लेअर करून संविधानिक तरतुदी वापरून लोकांच्या अधिकारांवरती गदा आणला होता. आता भारतीय जनता पक्षाचं RSSचं जे सरकार आहे हे इमर्जन्सी हा शब्द न वापरता राज्यामधला असेंब्लीचा वापर करून जनसुरक्षिता कायद्याची सोय करून आज हे महाराष्ट्र हे 5वं राज्य आहे. त्याचा वापर करत चळवळी कशा मोडता येतील, सामान्य माणसाचा विरोध कसा थांबवता येईल, सोशल मीडियाला कशा रीतीने कंट्रोल करता येईल, या दृष्टीने पावलं पडतात आहेत अशी परिस्थिती आहे. तेव्हा सामुदायिकरित्याने ह्याला विरोध झाला पाहिजे या दृष्टीने आज ही बैठक बोलवण्यात आली होती. सर्वांनीच ठरवण्यात आलं की आपण पहिल्यांदा एक वर्कशॉप घ्यायचं. या वर्कशॉपमधनं कॉमन मिनिमम अजेंडा जो आहे या बिलाच्या संदर्भातला आपण काढायचा आणि त्यानंतर मग जनमानसामध्ये जाऊन आंदोलन या बिलाच्या विरोधात उभा करायचा असा निर्णय आज झाला. नक्कीच. खरं तर या बिलाला विरोध करायला हवा होता अशी पण चर्चा आहे, पण विरोधी पक्षानं याला हवा तसा विरोध केला नाही. बरेचसे काँग्रेसचे नेते जे सभागृहामध्ये अनुपस्थित राहिले आणि त्यांना आता वरिष्ठांकडून सुद्धा कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे अशी सुद्धा माहिती समोर येते प्रसारमाध्यमांमध्ये. कसं पाहता एकंदरीत हे फेल्युअर आहे विरोधी पक्षाचं असं म्हणावं? मी असं म्हणेन की सभागृहामध्ये काय अजेंडा आहे हा नेत्यांनाही माहीत असतो. योग्य वेळेस निर्णय दिला असता तर ही डुप्लिकेट पॉलिसी खेळावी लागली नसती की आमदाराने पाठिंबा द्यायचा आणि वरच्याने नंतर सांगायचं की तुम्ही पाठिंबा का दिला. ही जी डुप्लिकेट पॉलिसी जी आहे ही संशयास्पद आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. नक्कीच. आता पुढचं नेमकी भूमिका विरोधी पक्ष म्हणून तुमची सुद्धा काय असणार आहे आणि एक मोठं जन आंदोलन किंवा जनजागृती करण्याचं काम करणार आता जे आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जसं म्हणालं की एक शिबिर होईल. इन मीन टाईम त्याच्यामध्ये असणारं ॲक्शन प्लॅन काय होणार याचंही त्याच्यामध्ये चर्चा होऊन ती फायनल केल्या जाईल सगळ्यांना विचारात घेऊन. त्यावेळेस आम्ही आपल्याला कळवतो. राज्यात हनी ट्रॅपचा जो मुद्दा आहे तो सध्या गाजतोय आणि वडट्टीवारांचं आता एक नवीन स्टेटमेंट आलं की मागचं जे सरकार होतं त्याला सुद्धा हे हनी ट्रॅपच जबाबदार आहे आणि सरकारमधल्या बऱ्याचशा नेत्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. ते मला वाटतं ज्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्यांनी पब्लिकली कराव्यात एवढीच फक्त विनंती आहे. थँक्यू. नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अजय गिरीश गायकवाड, मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.